सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नराधम दत्ता गाडे याला अटक। पुणे पोलिसांना मिळाले यश। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला अटक। मध्यरात्री 1:30च्या सुमारास आरोपीस अटक। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पुणे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे आरोपीस नेण्यात आले आहे। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला आज रात्री 1:30च्या सुमारास अटक। पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी बेड्या घालून पुण्यात आणले आहे। बातमीची संपूर्ण माहिती दिली आहे। सिटी इंडिया न्यूजचे कार्यकारी संपादक संदीप पांचाळ यांनी अधिक माहिती दिली। सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। सिटी इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला अटक करण्यात आलेली आहे। मध्यरात्री 1:30च्या सुमारास आरोपीस अटक करण्यात आली आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत। पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे आरोपीस आणण्यात आले आहे। पुणे स्वारगेट प्रकरणातील नराधमाला रात्री 1:30च्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून पुणे पोलिसांनी आणून बेड्या ठोकल्या आहेत। पोलीस श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्याची नजर तरीही नराधम दत्ता गाडे हा पोलिसांना सापडत नव्हता। पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघ्या महाराष्ट्र हादरून गेला। आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची टीम कामाला लागली। 5 ड्रोनच्या साहाय्याने क्राईम ब्रांचचे पोलीसही कामाला लागले। बलात्कार करून पळून जाणारा गाडे एकत्र एका घरात पाणी पिण्यासाठी थांबला होता, ही माहिती सुद्धा समोर आली आहे। पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मित्रमैत्रिणींची चौकशी केली। गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलं। असे असूनही दत्ता गाडे पोलिसांच्या हाती लागत नव्हता। टीकेचा भडीमार होत होता। पोलिसांचा बचाव करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वाक्यामुळे वाद पेटण्याची शक्यता होती। दुसरीकडे आता या घटनेनंतर परिवहन खातं खडबडून जागं झालं। शिरूरच्या गुणाट गावात 140 पोलिसांचा ताफा तैनात असून आरोपी शोध घेतला गेला। उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेण्यात आला। ड्रोनच्या नजरेतून आरोपीला शोधलं गेलं। पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची 8 ते 10 पथके आरोपीचा शोध घेऊ लागली। दरम्यान एका व्हिडिओमध्ये आरोपी दत्ता गाडे हा एका घरामध्ये पाणी पिताना दिसला। तो काही वेळ त्या ठिकाणी थांबलाही होता। त्यानंतर तो बेपत्ताही झाला। त्या परिसरात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। मात्र अंधार पडल्याने आणि बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांना शोध थांबवावी लागली। रिकाम्या हाती परतताना मात्र असं वाटत असतानाही दत्ता गाडे हा मात्र पोलिसांना हाती लागला। अखेर पुणे पोलिसांना यामध्ये यश। नमस्कार, सिटी इंडिया न्यूज करता कार्यकारी संपादक संदीप पांचाळ।